विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण चौथ्या प्रकरणाचं स्वाध्याय पाहत होतो. आपण खालील विधाने चुकीबरोबर तिथपर्यंत आपण भाग पाहिलेला होता. त्याच्यानंतर स्वाध्यायामध्ये आहे खालील विधाने पूर्ण करा. पहिलं वाक्य आहे, 2 अधिमंडळाच्या वार्षिक सभांच्या मधल्या काळात होणाऱ्या सभेस टिंबटिंब म्हणतात. 2 सभाच्या दरम्यान जी सभा घेतली जाते त्या सभेस विशेष साधारण सभा असे म्हणतात. असं आपण विशेष साधारण सभेची व्याख्या पाहिली होती. म्हणून 2 अधिमंडळाच्या वार्षिक सभांच्या मधल्या काळात होणाऱ्या सभेस टिंबटिंब म्हणतात. याचं अचूक उत्तर आहे अधिमंडळाची विशेष साधारण सभा. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, सभेचा वृत्तांत टिंबटिंब पुस्तकात लिहिला जातो. तर सभेचा जो वृत्तांत असतो तो वृत्तांत लिहिण्यासाठी इतिवृत्त पुस्तक असतं. त्या पुस्तकामध्ये तो सभा वृत्तांत लिहिला जातो. म्हणून त्याचं अचूक उत्तर आहे सभेचा वृत्तांत हा इतिवृत्त पुस्तकात लिहिला जातो. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, जी ठेव विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येते तिला टिंबटिंब ठेव असे म्हणतात. आपण पाठीमाग ठेवीचे प्रकार पाहिले होते. चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव, आवर्ती ठेव असे ठेवीचे प्रकार पाहिले होते. जी ठेव विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येते तिला मुदत ठेव असे म्हणतात. अशी मुदत ठेवीची व्याख्या आपण पाहिली होती. म्हणून तिसऱ्या रिकाम्या जागेचं अचूक उत्तर आहे मुदत ठेव. त्यानंतर चौथं वाक्य आहे, सहकारी संस्था जास्तीत जास्त टिंबटिंब टक्के लाभांश देऊ शकतात. तर कोणत्याही सहकारी संस्थेला जास्तीत जास्त किती टक्के लाभांश द्यावयाचा याची मर्यादा निश्चित झालेली आहे. त्या मर्यादेमध्ये 15% इतकी मर्यादा निश्चित झालेली आहे. म्हणून याचं उत्तर आहे सहकारी संस्था जास्तीत जास्त 15% लाभांश देऊ शकतात. त्यानंतर पाचवं वाक्य आहे, सभेने रीतसर मंजूर केलेल्या प्रस्तावास टिंबटिंब म्हणतात. जर सभेनं रीतसर मंजूर केलेला जो प्रस्ताव आहे तो प्रस्तावाचं रूपांतर ठरावामध्ये होतं. म्हणून सभेने रीतसर मंजूर केलेल्या प्रस्तावास ठराव असे म्हणतात. त्यानंतर 6वं वाक्य आहे, सहकारी कायद्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या टिंबटिंबपेक्षा अधिक भागभांडवल खरेदी करता येत नाही. तर भागभांडवल खरेदी करण्याची मर्यादा निश्चित केलेली आहे. तर एकूण भागभांडवलाच्या 1/5 म्हणजे 1/5 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. महाराष्ट्राचा पहिला सहकार कायदा टिंबटिंबमध्ये पास झाला. आता महाराष्ट्राचा जो पहिला सहकार कायदा आहे तो पास झाला कधी? 1960 साली, म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा. अधिमंडळाच्या वार्षिक सभेची सूचना सभासदांना टिंबटिंब दिवस अगोदर देणं आवश्यक असतं. आता अधिमंडळाच्या सभेची सूचना किती दिवस अगोदर द्यायची असते? तर सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदीमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर 14 दिवस अगोदर सभेची सूचना त्या ठिकाणी सभासदाला देणं आवश्यक आहे. आता त्यानंतर पुढचं वाक्य आहे, सहकारी संस्थेचे टिंबटिंब हे प्रमुख वित्तीय साधन आहे. आता सहकारी संस्थेचे भाग जे आहेत हे भाग हे प्रमुख वित्तीय साधन आहे.
त्यानंतर पुढचं वाक्य आहे, भारतातील पहिला सहकारी कायदा टिंबटिंबमध्ये मंजूर करण्यात आला. तर भारतातील पहिला सहकार कायदा 1904 मध्ये मंजूर करण्यात आला. तर 1904 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील ठराविक रक्कम बाजूला ठेवली जाते त्यास टिंबटिंब म्हणतात. तर सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातील ठराविक रक्कम म्हणजे 25% रक्कम जी बाजूला काढून ठेवली जाते त्याला राखीव निधी असं म्हणतात. त्यानंतर 12 वाक्य आहे, कर्ज रोखेधारक हे संस्थेचे टिंबटिंब असतात. आता कर्ज रोखेधारक जे असतात ते संस्थेचे कोण असतात, तर ते सावकार असतात. त्यानंतर अचूक पर्याय निवडा. बघा, आता डावीकडं दिलेला आहे भाग, उजवीकडं ब्लँक ठेवलेला आहे. दुसरा आकडा डावीकडं ब्लँक ठेवले, उजवीकडं संरक्षक भिंत असं म्हटले. तिसरा आकडा डावीकडं चालू ठेव म्हटले, उजवीकडं मोकळी जागा ठेवली. चौथा आकडा डावीकडं ब्लँक ठेवले, उजवीकडं पहिली सर्वसाधारण सभा म्हटले. पाचवा आकडा डावीकडं संस्थेचे समाप्तीकरण म्हटले, उजवीकडं मोकळी जागा ठेवली. सहा आकडा डावीकडं मोकळी जागा ठेवली, उजवीकडे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा असं म्हटलेलं आहे. आता जे ब्लँक जागा आहे त्या ब्लँक जागेमध्ये खाली दिलेत पहा शब्द, अधिविकर्ष सवलत, लाभांश, विलयनाधिकारी, राखीव निधी, प्रवर्तक, 1960 हे पर्याय दिलेले आहेत. आता ह्यातला कोणता पर्याय कुठं बसतोय पहा. आता पहिला आकडा भाग. आता भाग म्हटल्यानंतर पहिला आकडा म्हटल्यानंतर अधिविकर्ष सवलत, लाभांश, विलयनाधिकारी, राखीव निधी, प्रवर्तक 1960. आता जे भाग आहेत त्या भागधारकाला काय मिळतो, तर लाभांश मिळतो. म्हणून खालचं जे लाभांश जे आहे पर्याय तो पहिल्याचा अचूक पर्याय आहे. त्यानंतर दुसरा आहे संरक्षक भिंत. आता संरक्षक भिंत कुणाला म्हणायचं, तर आपण पाठीमागं सुद्धा पाहिलं होतं. राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असं म्हणतात. म्हणून राखीव निधी हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर चालू ठेव. आता चालू ठेव जी आहे, चालू ठेवीदाराला काय सेवा मिळते, तर अधिविकर्ष सवलत मिळते. अधिविकर्ष सवलत फक्त चालू ठेवीदारालाच मिळते, दुसऱ्या कोणत्याही ठेवीदाराला अधिविकर्ष सवलत मिळत नाही. त्यानंतर चौथा आकडा आहे संस्थेचे समाप्तीकरण. आता संस्थेचे समाप्तीकरण कोण करतं, तर त्या पर्यायामधील पहा, विलयनाधिकारी हा संस्थेचे समाप्तीकरण करतो, म्हणजे विलयनाधिकारी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सहावा आकडा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कधी झाला पास, तर 1960 साली पास झाला. त्यानंतर खाली पहा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा आल्या. आता अधोरेखित शब्द काय करायचा आहे, दुरुस्त करायचा आहे. सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलातील एक लहानसा हिस्सा किंवा अंश म्हणजे कर्ज रोखे होय. तर आपण भागाची व्याख्या पाहिली होती पहा, सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलातील एक लहानसा हिस्सा किंवा अंश म्हणजे भाग होय. तर अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा कसं लिहिणार आपण, सहकारी संस्थेच्या एकूण भांडवलातील एक लहानसा हिस्सा किंवा अंश म्हणजे भाग होय. त्यानंतर दुसरा आकडा, कर्ज रोखेधारक हे सहकारी संस्थेचे मालक असतात. आता जो अधोरेखित शब्द केलाय तो चुकीचा आहे. आता तो दुरुस्त करून आपल्याला लिहायचा आहे.
तर त्याचं उत्तर कसं होईल? कर्ज रोखे धारक हे सहकारी संस्थेचे सावकार असतात. पुढं तिसरा आकडा, चालू ठेवीत फक्त एकदाच रक्कम ठेवता येते. तर चालू ठेवीत एकदाच रक्कम ठेवता येते का? नाही. तर कोणत्या ठेवीत येते? तर मुदत ठेवीत एकदाच रक्कम ठेवता येते. म्हणून अचूक उत्तर आहे मुदत ठेवीत फक्त एकदाच रक्कम ठेवता येते. त्यानंतर चौथा आकडा आहे पहा, सहकारी संस्थेचे निबंधक पहिली सर्वसाधारण सभा बोलवतात. तर आता पहिली सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मुख्य प्रवर्तकाला आहे. म्हणून सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक पहिली सर्वसाधारण सभा बोलवितात. आणि पाचवा आकडा, सभेपुढील विषयांची किंवा कामकाजाची क्रमवार यादी म्हणजे इतिवृत्त होय. तर इतिवृत्त नाही, सभेपुढील विषयांची किंवा कामकाजाची क्रमवार यादी म्हणजे कार्यक्रम पत्रिका होय. तर कार्यक्रम पत्रिका बरोबर आहे. आता पुढं एका वाक्यात उत्तरे लिहा. आता सभा म्हणजे काय? तर सभेची एकाच वाक्यात व्याख्या द्यायची. दुसरा आकडा, सभेचे इतिवृत्त का ठेवले जाते? तर ते एका वाक्यामध्ये, दोन वाक्यामध्येच त्याचं उत्तर द्यायचं. तिसरा आकडा, सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय? तर त्याची व्याख्या एकाच ओळीमध्ये लिहायची. अधिमंडळाची विशेष साधारण सभा म्हणजे काय? तीही व्याख्या एका ओळीमध्ये लिहायची. राखीव निधी म्हणजे काय? चालू ठेव म्हणजे काय? आणि सभेसाठी गणसंख्येची आवश्यकता का असते? ह्याचं 1 ते 2 ओळीमध्ये त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं. तिथं म्हटलेच एका वाक्यात उत्तरे लिहा. आता खाली बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा. आता शब्द दिलेले आहेत. आता ह्यातला गटात कोणता शब्द बसत नाही ते आपल्याला शोधून काढायचं आहे. पहिला आकडा, भाग भांडवल, प्रवेश शुल्क, देणगी आणि राखीव निधी. तर गटात कुठला शब्द बसत नाही? भाग भांडवल, प्रवेश शुल्क आणि राखीव निधी हे भांडवल उभारणीची अंतर्गत साधने आहेत आणि देणगी हा बहिर्गत साधन आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द कुठला? देणगी. त्यानंतर दुसरा आकडा, चालू ठेव, मुदत ठेव, कर्ज रोखे आणि बचत ठेव. तर आता पहा, चालू ठेव, मुदत ठेव, बचत ठेव हे ठेवीचे प्रकार आहेत. कर्ज रोखे हा ठेवीचा प्रकार नाही. म्हणून गटात न बसणारा शब्द कुठला? कर्ज रोखे. त्यानंतर तिसरा आकडा, अल्प मुदतीचे कर्ज, किंमत चढ उतार निधी, दीर्घ मुदतीचे कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज. आता मुदतीवरून कर्जाचे प्रकार पडत आहेत पहा. आपण पाहिले अल्प मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज आणि मध्यम मुदत कर्ज हे कर्जाचे प्रकार आहेत. पण किंमत चढ उतार निधी कर्जाचा प्रकार नाही. म्हणून गटात न बसणारा शब्द कुठला? किंमत चढ उतार निधी. चौथा आकडा, लाभांश समानीकरण, अधिविकर्ष सवलत, विशेष बुडीत कर्ज निधी आणि विकास निधी. तर हे लाभांश समानीकरण, विशेष बुडीत कर्ज निधी, विकास निधी हे काय आहेत? आपण पाहिलेलं आहे. पाहते लाभांश समानीकरण, अधिविकर्ष सवलत, विशेष बुडीत कर्ज निधी आणि विकास निधी हे जे प्रकार आहेत, हा कशाचा भाग आहे? तर तुम्हाला आठवते का? बघा, हे काय आहे? तर राखीव निधीचे प्रकार आहेत. तर लाभांश समानीकरण, विशेष बुडीत कर्ज निधी आणि विकास निधी हे राखीव निधीचे प्रकार आहेत. तर अधिविकर्ष सवलत हा राखीव निधीचा प्रकार नाही.
म्हणून गटात न बसणारा शब्द अधिविकर्ष सवलत. त्यानंतर योग्य क्रम लावा. ज बघा, योग्य क्रम लावा. पहिली सर्वसाधारण मंडळ सभा, अंतिम सभा आणि अधिमंडळाची वार्षिक सभा. आता याचा क्रम लावायचा आहे. पहिल्यांदा सभा कुठली होती? पहिली सर्वसाधारण सभा, त्यानंतर होते वार्षिक सभा आणि नंतर होते अंतिम सभा. म्हणजे क्रम कसा लागेल त्याचा? अ, क आणि ब. अ, क, ब. त्यानंतर दुसरा आकडा ठराव, प्रस्ताव, कार्यक्रम पत्रिका. ह्याचा क्रम कसा लागेल? अगोदर कार्यक्रम पत्रिका, त्यानंतर प्रस्ताव आणि त्यानंतर ठराव. क, ब आणि अ. तिसरा आकडा सभेचे इतिवृत्त, कार्यक्रम पत्रिका आणि सभेची सूचना. अगोदर सभेची सूचना, त्यानंतर कार्यक्रम पत्रिका आणि नंतर सभेचे इतिवृत्त. क, ब आणि अ. त्यानंतर खाली बघा प्रश्न दुसरा, खाली संज्ञा स्पष्ट करा. तर हे आपल्याला संज्ञा स्पष्ट करायचे आहेत. स्वमत लिहा, म्हणजे उपयोजनावर आधारित प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीनं पुढं आहे फरक स्पष्ट करा आहे, संक्षिप्त टिपा आहेत, कारणे द्या आहेत, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या आहेत आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असा मोठा प्रश्नसुद्धा आहेत. तर इथं आपलं चौथं प्रकरण जे आहे ते प्रकरण इथं संपतंय. आता याच्यानंतर पुढचं प्रकरण आहे पाचवं, सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे? सहकारी संस्थेची पुस्तके पाहिजेत, हिशेब पत्रके पाहिजेत, सहकारी संस्थेची हिशेब तपासणी, हिशेब तपासणीचे प्रकार, हिशेब तपासणी वर्गीकरण, हिशेब तपासणीचे फायदे, तरतुदी, हिशेब तपासणी अहवाल. हा भाग आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. तर आता यातला बराचसा भाग त्या कोरोना आजारामुळं अभ्यासक्रमातून रद्द करण्यात आलेला आहे. कोणता भाग अभ्यासक्रमातून रद्द केला आहे आणि आपल्याला या प्रकरणामध्ये कोणता भाग पाहायचा आहे ते आपण उद्याच्या तासाला पाहूया. विद्यार्थ्यांनो, अभ्यास करत राहा. ज्या त्या वेळी झालेला भाग अभ्यासा. पुस्तक घ्या, पुस्तक वाचन करा की जेणेकरून तुम्हाला झालेला भाग व्यवस्थित समजेल. पुस्तकामधले भाषा साधी, सहज समजेल अशी भाषा आहे. त्यामुळं पुस्तकांचा परत अभ्यास करा. कोणत्या वेळेस, प्रत्येक वेळेस जो अभ्यासक्रम वगळलेला आहे तोही मी तुम्हाला सांगतोय, तो पुस्तकामध्ये नोंद करा. उद्याच्या तासाला मी पुस्तकामध्ये कोणता भाग वगळलेला आहे ते मी उद्या सांगतो या प्रकरणातला, आणि मग आपण ते प्रकरण अभ्यासायला सुरुवात करूया. धन्यवाद.